नमस्कार. जय कोकण. कोकणकर आपण बघू शकतोय आज हा खारपाडा टोल बंद करण्यासाठी गेले 5 दिवसापासून मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती ठिय्या आंदोलन घेऊन बसली होती. परंतु 25, 26, 27, 28 या 4 दिवसामध्ये कोणत्याही प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा NHAIच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. येत्या गेल्या 28 तारखेला 28 मे रोजी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन व अधिकारी NHAIच्या अधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा व पत्र दिलं होतं आणि आज सकाळी पहाटेपासून आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे. परंतु आज सकाळपासून ह्या कोकणातील एवढे आमदार, नेते, खासदार आहेत, हे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे NHAIचे अधिकारी जे आहेत, त्यांनी कसलीच ह्या कोकणवासियांची दखल घेतली नाही. त्यांना ह्या कोकणवासियांचं काही पडलेलंच नाही. आज संध्याकाळच्या आता बरोबर 7:30 वाजता आहेत, तरी अजून देखील या तिन्ही उपोषणकर्त्यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी किंवा इथं कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय किंवा शासकीय पोलीस अधिकारी इथं पोहोचलेले नाहीत किंवा आमदार खासदारही पोहोचले नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ या आमदार खासदार आणि या शासकीय नेत्यांनी ठरवलंच आहे की ह्या कोकणकरांचा जीव या वेशीवरतीच घ्यायचा. हे कोकणकर मेल्याशिवाय या लोकांच्या आकडा किंवा ह्यांच्या नजरा या आंदोलनाकडे वेधणार नाहीत. तरी कोकणकरांनो, अजून एकदा या जनाक्रोश समितीचा आपल्याला एक विनंती आहे की येत्या 31 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे कोकणकर, हे 3 उपोषण करते, त्यावेळेला काय होईल, तब्येतीची काय होईल याची पर्वा न करता आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावरती येत आहोत. तरी तुम्ही समस्त कोकणकरांनी या 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ठीक खारपाडा टोल नाका येथे या जनाक्रोश समितीला सहकार्य करून हा टोल नाका बंद करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कोकण.